तर आज आपण पाहणार आहोत की संधी म्हणजे काय. रचनाशास्त्रामधला हा एक टॉपिक आहे. आपण हे आयुर्वेदानुसार आपण संधी म्हणजे काय हे पाहूया. तर याची उत्पत्ती धा या धातूपूर्वी जर सम हा उपसर्ग जोडला तर संधी शब्द तयार होतो. धा म्हणजे काय तर धारण करणे, सम म्हणजे काय तर योग्य प्रकारे. मग संधीचा अर्थ काय होतो? योग्य प्रकारे धारण करणे, याला आपण संधी म्हणतो. तर याची व्याख्या बघून घेऊ. दोन किंवा अधिक अस्थिपर्व संधिबंधाच्या साहाय्याने एकत्रित बांधले जाते त्याला संधी म्हणतात. तर काय सांगितले आहे व्याख्या की दोनही असू शकतात किंवा तीन बोनचे इन्व्हॉल्वमेंट किंवा दोन बोनचे इन्व्हॉल्वमेंट संधिबंधाच्या साहाय्याने जर एकत्रित बांधले जाते किंवा एकत्रित ते आले तर त्यांना आपण काय म्हणतो तर संधी म्हणतो. आता यामध्ये तर संधीमध्ये की कोणत्या स्रोतसाचं इन्व्हॉल्वमेंट दिसून येते आपल्याला, तर मज्जावह स्रोतसाचं मूळ स्थान सांगितले आहे संधी. तर या संधीमध्ये संधी कोणाचं मूळ स्थान सांगितले आहे तर मज्जावह स्रोतस. याच्या स्रोतस इन्व्हॉल्वमेंट कुठला आहे तर मज्जावह स्रोतस आहे. दोष कोणता आहे की कफदोष आहे. तर का कफदोष आहे? कारण की कफदोषाचं कार्य काय आहे तो संधान कर्म करतो आणि संधीच्या ठिकाणी तो राहून संधिबंधनाचं कार्य करतो. म्हणून कफदोषाचे प्राबल्य आपल्याला संधीमध्ये दिसून येते. तर दोष कोणता आहे? कफदोष. त्याचं कार्य काय आहे तर संधिबंधन कार्य किंवा संधान कर्म करतो. आता आपण याची संख्या पाहू. संख्या चरकानुसार ह्यांनी सांगितले आहे की 290 संधी आपल्या शरीरात उपस्थित असतात. तर सुश्रुत म्हणतात की 210 आहेत. तर ह्याचं वर्गीकरण आपण कसं केलं आहे ते पाहून घेऊ. शाखेमध्ये आपल्याला 68 आहेत, मध्य शरीरमध्ये आपल्याला 59 आणि ग्रीवा किंवा शीर प्रदेशी आपल्याला 83 संधी आपल्याला पाहण्यात येतात. तर आता ह्याचे प्रकार बघू. प्रकार ह्याचे दोन प्रकार सांगितले आहेत. हे आपल्याला त्यांच्या मुवमेंट्सवरून हे प्रकार केलेले आहेत. हे जे फर्स्ट प्रकार केलेले आहेत ते त्यांच्या मुवमेंट्सवरून आहेत. चलसंधी आणि अचल संधी. चलसंधी हे मुवेबल्स असतात आणि अचल संधी हे नॉन मुवेबल असतात. ज्या संधीमध्ये गती असते, ज्या संधीमध्ये काय असते तर हे गती असते त्याला आपण काय म्हणतो चलसंधी म्हणतो, त्यालाच मुवेबल म्हणतात. जसे की शाखा, कटी, हनू हे जी संधी असतात तर त्यांना आपल्याला चलसंधी म्हणतात. शाखामध्ये आपण कर्पूर जॉईंट बघतो म्हणजे की एल्बो जॉईंट, हनुसंधी, कटीसंधी हे सगळे मुवेबल जॉईंट्स असतात. आणि ज्या संधीमध्ये गती नसते त्याला आपण अचल संधी म्हणतो. अशा प्रकारे दोन प्रकार पडले आहेत. कशावरून तर त्यांच्या मुवमेंट्सवरून गतीनुसार दोन प्रकार पडतात. एक आहे की चलसंधी आणि दुसरा आहे की अचल संधी. चलसंधी म्हणजे काय मुवेबल आणि अचल संधी म्हणजे की नॉन मुवेबल. ज्याच्यामध्ये गती असते तो चल, ज्याच्यामध्ये गती नसते तो अचल. नंतर ह्याचं जे टाईप्स पडला आहे ते आकारानुरूप म्हणजे की त्यांचा आकार कसा आहे याच्यावरून संधीचे 8 प्रकार यांनी पाडले आहेत. संधीचे किती प्रकार आहेत तर 8 प्रकार आहे. तर ह्याचं कोणते 8 आहेत ते पाहू. कोर संधी, उल्लुखुल संधी, सामुद्ग, प्रतर, वायुस्तुंड, तुन्नसेवनी, मंडल आणि शंखावर्त. कोर संधी म्हणजे हिंज जॉईंट, उल्लुखल संधी म्हणजे कॉन्डायलर जॉईंट, सामुद्ग म्हणजे की सिम्फायसिस, प्रथर म्हणजे की प्लेन जॉईंट, वायुस्तुंड, तुन्नसेवनी म्हणजे की सूचर्स, मंडल आणि शंखावर्त. आता हे जे इथे पॉईंट्स लिहिले आहेत पहा छोट्या छोट्या ह्याच्यात, ते काय आहे तर त्यांची गती. कोर संधी आहे ती बहुचल आहे, उल्लुखल संधी आहे तर ती बहुचल आहे, सामुद्ग ही अल्पचल आहे, प्रतर ही अल्पचल आहे, वायुस्तुंड ही बहुचल आहे, तुन्नसेवनी ही अचल आहे, त्याला कोणतीही गती नाही आहे. तुन्नसेवनी अचल संधीचे एक्झाम्पल काय आहे तर तुन्नसेवनी सूचर्स जे असतात ते जॉईंटच आहेत यांनी सांगितले, परंतु ते अचल आहे. मंडल आणि शंखावर्त. आता आपण ह्याचं एक एक्सप्लेनेशन बघू की हे संधी काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते संधी इन्व्हॉल्वमेंट होतात. आता जे आपण 8 प्रकार बघितले आकारानुरूप, तर ते कोणते होते की कोर, उल्लुखल, सामुद्ग, प्रतर, वायुस्तुंड, तुन्नसेवनी, मंडल आणि शंखावर्त हे 8 प्रकार होते. आता हे संधी काय आहेत आणि ह्या संधीमध्ये कोणते संधी इन्व्हॉल्वमेंट होतात तर आपण ते पाहून घेऊ.
तर हे कोर संधी म्हणजे की आपला हिंज जॉईंट. बहुचल संधी आहे, हालचाल एकाच दिशेने होते दारांच्या हालचाली प्रमाणे. दार जसं की एका साईडने ओपन होतो त्याचप्रमाणे ह्या संधीची हालचाल असते, म्हणून ह्याला कोर संधी म्हणतात, त्यालाच हिंज जॉईंट म्हणतात. काय आहे ह्याचं वैशिष्ट्य? हा बहुचल आहे, हालचाल ह्याच्या एकच दिशेने दिसून येते. तर हे कशा समान दिसते? तर आपल्याला दाराच्या हालचालीप्रमाणे दिसून येते. याच्यामध्ये 4 प्रकार असतात. एक्झाम्पल आपला मणिबंध म्हणजे की आपला मणिबंध जॉईंट जो असतो तो आपला कोर संधी आहे. आता जो मणिबंध बघितला, मणिबंध म्हणजे की ब्रेस जॉईंट, तो कशामध्ये इन्व्हॉल्ड होतो? तर कोर संधीमध्ये म्हणजे की हिंज जॉईंट. आता हे कोर संधी झाला. नंतर आहे की उल्लुखुल संधी म्हणजे की कॉन्डायलर जॉईंट. तर तो बहुचल आहे, अनेक भिन्न दिशेने हालचाल करतो. म्हणजे की वरचा जो जॉईंट होता तो आहे ना, तो एकच दिशेने काम करत होता, परंतु जो उल्लुखल आहे तो अनेक दिशाने विभिन्न दिशाने हालचाल करतो. एक अस्थिचे उल्लुखलप्रमाणे खोलगट भागात, दुसऱ्या अस्थिचे शीर मुळाप्रमाणे घुसलेले असते. एक्झाम्पल काय आहे? तर शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट. शोल्डर जॉईंटमध्ये काय आहे? जो स्कॅप्युलाचा जो ग्लिनॉइड कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये जो आपला ह्युमरसचा हेड असतो तो असा घुसलेला असतो. त्याची रचना ही उल्लुखल सारखी असते. आता आपण जे पाहिलं, काय आहे त्याची वैशिष्ट्ये? तर बहुचल आहे, अनेक विभिन्न दिशेने हालचाल करतो, उकळासारखी रचना आहे त्याची. एक्झाम्पल शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट. सामुद्गम म्हणजे काय? तर सिम्फायसिस. ते अल्पचल असतात, पेटीच्या आकारासारखे असतात. जशी पेटी असते तशाप्रमाणे त्याची रचना असते. किंचित स्पर्शाने एकत्रित जोडलेले असतात. खूप किंचित स्पर्शाने ते एकत्रित जोडलेले असतात, म्हणून त्यांना सामुद्गम म्हणतात. एक्झाम्पल इंटरव्हर्टिबल जॉईंट अँड सॅक्रोइलिएक जॉईंट और प्युबिक सिम्फायसिस. सामुद्गम म्हणजे सिम्फायसिस, हे अल्पचल असतात, पेटीप्रमाणे असतात, किंचित स्पर्शाने एकत्रित जोडलेले असतात. एक्झाम्पल इंटरव्हर्टिबल जॉईंट, सॅक्रोइलिएक जॉईंट और प्युबिक सिम्फायसिस. प्युबिक सिम्फायसिस किंवा इंटरव्हर्टिबल जॉईंट हे किंचित स्पर्शाने जोडलेले असतात, म्हणून ह्यांचा समावेश सामुद्गम संधीमध्ये केला आहे. प्रतर हे अल्पचल असतात, ग्लायडिंग मुवमेंट होतात. याच्यामध्ये काय असते? प्रतर म्हणजे की प्लेन जॉईंट हे अल्पचल असतात आणि यांच्यामध्ये ग्लायडिंग मुवमेंट हा दिसून येतो. जसे की आपण 2 वर्टिब्राच्या प्रोसेसमधला किंवा इंटरटार्सल आणि इंटरकार्पलमधला जो जॉईंट आहे त्याला आपण प्रतर म्हणतो, प्लेन जॉईंट म्हणतो. प्रतर काय आहे? प्लेन जॉईंट. नंतर हा अल्पचल आहे, ग्लायडिंग मुवमेंट दिसून येतात. एक्झाम्पल काय सांगसाल? तर 2 वर्टिब्रेची प्रोसेसेस असतात, त्यामधला जॉईंट किंवा इंटरटार्सल किंवा इंटरकार्पल यामधला जो जॉईंट असतो तो प्रतर आहे, तो प्लेन जॉईंट आहे. नंतर आहे की वायुस्तुंड. वायुस म्हणजे काय? तर वायुस म्हणजे काय? तर कावळा. तुंड म्हणजे काय? चोच. कावळ्याच्या चोचीप्रमाणे ज्याची रचना असते त्याला वायुस्तुंड संधी म्हणतात. जसं की मॅन्डिबल. वायुस म्हणजे काय? कावळा. तुंड म्हणजे चोच. कावळ्याच्या चोचीप्रमाणे रचना असते त्या संधीला आपण वायुस्तुंड सेवनी म्हणतो. एक्झाम्पल मॅन्डिबल. आपल्या ह्युमनमधला जो मॅन्डिबल जॉईंट आहे तर त्याला आपण काय म्हणतो? वायुस्तुंड. नंतर आहे तुन्न सेवनी. तरपलेल्या शिवणीप्रमाणे आणि अचल आहे, जसे की शिरकपाळातील संधी, त्याला आपण तुन्न सेवनी म्हणतो. तुन्न सेवनी म्हणजे काय? तर आपल्या भाषेत सूचर्स हे आपल्या तुरपलेल्या शिवणीप्रमाणे असतात आणि ते अचल असतात, कोणतीही गती त्याला नसते, जसे की शिरकपाळातील संधी. नंतर आहे मंडल. मंडलाचं स्वरूप काय असते? तर गोलाकार असते. मंडलाचे स्वरूप कसे असते? तर गोलाकार असते. कशामध्ये मिळते? तर आपल्याला ट्रेकिया, आईज, हार्ट यामध्ये आपल्याला मंडल हे संधी मिळतात. नंतर आहे शंखावर्त. शंखावर्त का आहे? तर ह्याची रचना शंखाप्रमाणे आहे, जसे की कानाच्या आतील भागात. या प्रकारे आपण सर्व हे 8 प्रकारचे संधीचे वर्णन केले आहे. तर हे एक्झामला येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे.